श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल, संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममान असाल. मी आज आपल्याला खाऊचे पान म्हणजे नागवेलीच्या पानाचे काही उपाय सांगणार आहे. तर खाऊचे पान म्हणजे आपण गोड पान जे तयार करतो, बडीशेप, धने, वेलची वगैरे घालून, अशी 4 पाने आपण शिवमंदिरात घेऊन जायचे आणि भगवान कार्तिक, माता पार्वती, शिवलिंगावर आणि नंदी महाराजांच्या जवळ अशी 4 पानं ती ठेवायचे. नंदी महाराजांच्या जवळ ते पान ठेवत असताना आपण नंदी महाराजांच्या कानात आपली इच्छा बोलायची आहे. जे विवाह इच्छुक आहेत त्यांनी ही जर इच्छा शिवालयात जाऊन आपली अशी 4 पानांची पूर्ण केली तर हमखास त्यांचे लग्न ठरण्यास मदत होते. आणि आपले सर्व ग्रह, शक्यतो बुध ग्रह अतिशय प्रभावी ठरतो. शुक्राची साथ मिळते. केतू, राहू, सूर्य, चंद्र यांचं प्रबळ पाठबळ आपल्याला मिळते. तर आपण असे गोड पानाचा उपाय आपण बुधग्रहाच्या शांतीसाठी शिवालयात जाऊन केल्यास आपल्याला प्रभावी तोडगा लग्नासाठी म्हणून हा उपाय अतिशय कारगर आहे. तर आपण असे छोटे छोटे उपाय करून बघितले पाहिजेत. आणि आपल्या खिशात दररोज बडीशेप आणि मिरी, काळी मिरी, तर काळी मिरी कोणी किती जवळ घ्यायचं, तर ज्यांचा आपल्या जन्मतारखेनुसार जो मूल्यांक असेल त्या मूल्यांकाच्या संख्येने आपल्याला काळी मिरी बडीशेपमध्ये मिक्स करायची आहे. समजा माझा आता 4 मूल्यांक आहे, तर मी 4 काळी मिरी आणि थोडीशी बडीशेप अशी रोज आपल्याजवळ ते ठेवायचं आहे, रोज कायम. मग ते खिशात ठेवा, तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. फक्त त्याचा स्पर्श आपल्या शरीराला झाला पाहिजे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामात विघ्न येत नाही, आपली कामे मार्गी लागण्यास मदत होते. तर असे हे जे काही छोटे उपाय आहेत ते आपण करून बघितले पाहिजेत. आणि त्यावर आपल्याला काय मार्ग मिळतो आहे, आपल्याला कशी त्यामधून सफलता मिळते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चॅनलला नक्की लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा.